तर भारतीय राज्यघटनेमध्ये या संदर्भात नेमक्या तरतुदी काय आहेत तेही आपण एकदा पाहूया। तर ममता बॅनर्जी यांनी भूमिका घेतल्यानंतर आपण हे पाहतोय राज्यघटनेतल्या कलम 164 राज्याच्या मंत्रिमंडळ स्थापना आणि त्यातल्या राज्यपालांच्या अधिकारांशी संबंधित आहे आणि या कलमामध्ये स्पष्ट लिहिलंय प्रत्येक निवडणुकीनंतर राज्यपाल विधानसभेतल्या पक्षांच्या आमदारांची संख्या तपासतात, बहुमत असलेल्या पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात आणि त्यानंतर शपथविधी होतो। एखादा मंत्री सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याला 6 महिन्यांच्या आत त्या सभागृहाचं सदस्यत्व मिळवणं आवश्यक असतं। 6 महिन्यात सदस्यत्व मिळालं नाही तर तो मंत्री किंवा मुख्यमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाही। मुख्यमंत्री राजीनामा देत नसतील तर राज्यपाल मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात। तर मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळू नका असंही राज्यपाल सांगू शकतात। घटनात्मक पेच निर्माण झाला तर राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात। राष्ट्रपती राजवटीत राज्याचा कारभार राज्यपालांच्या जे केंद्र सरकारचे प्रतिनिधी असतात त्यांच्या ताब्यात जातो। तर राज्यपाल ममता बॅनर्जी यांना कोणकोणते पर्याय देऊ शकतात तेही आपण पाहूया। खरं तर ममता बॅनर्जींकडे सगळ्यात पहिला पर्याय आहे तो म्हणजे राजीनामा देणं। राज्यपाल 2 पर्याय देऊ शकतात, त्यामध्ये दुसरा पर्याय विधानसभेत ममता बॅनर्जींनी बहुमत सिद्ध करून दाखवणं। तर याच संदर्भात विधिज्ञ आणि घटनातज्ञांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, आपण त्या प्रतिक्रिया सुद्धा पाहूया। कायदा व सुव्यवस्थेला गंभीर आव्हान देऊ शकतात आणि चिथावणी देऊन आपल्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारची कृत्य करण्यास ते भाग पाडण्याचं त्यांचं हे अप्रत्यक्षपणे इन्स्टिगेशन आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे। ममता बॅनर्जींना कायद्यानुसार अधिकार आहेत, जर त्यांना पराभव मान्य नाही त्याला ते न्यायालयात आव्हान देऊ शकतात। संविधानानुसार राज्यपालांना अशा परिस्थितीत हस्तक्षेप करता येतो। राज्यपाल त्यांना बडतर्फ करू शकतात आणि त्याउपरी त्यांची हट्टवादी भूमिका जर असेल तर मात्र त्यांना तिथे मंत्रालयात म्हणजे तिथे सेक्रेटरिएट मध्ये येण्यास देखील मज्जाव केला जाऊ शकतो। राज्यपाल संविधानानुसार निवडणुकीच्या माध्यमातून जे निवडून आलेले आहेत त्यांचं विशेष सत्र अधिवेशन बोलावू शकतात आणि त्याच्यात पार्टी लीडर निवडला जाऊ शकतो, तो मेजॉरिटी पार्टीचा असेल। ममता मॅडम ह्या पहिल्याच मुख्यमंत्री असाव्यात की ज्यांचं पदही गेलं, त्या निवडणुकी हरल्या, त्यांचा पक्ष हरला, पण त्या राजीनामा देणार नाही असं म्हणतात आणि हा दावा त्यांचा संपूर्णपणे हास्यास्पद आहे। राज्यपाल जोपर्यंत त्यांना ठेवतील, आता या प्रकरणामध्ये त्यांचं बहुमत नाहीये, पक्षाचं बहुमत नाहीये, त्या स्वतः निवडणूक हरलेल्या आहेत, त्यामुळे राज्यपालांना अधिकार आहेत की त्यांचं बरखास्त करावं आणि त्यांचं मुख्यमंत्री पद जे आहे ते निव्वळ राज्यपालांच्या मर्जीवर अवलंबून असतं। आणि राज्यपालांची मर्जी म्हणजे बहुमत जर नसेल एखाद्या पक्षाला तर राज्यपाल त्यांना आदेश करून बरखास्त करू शकतात। साधा प्रश्न आहे, यामध्ये काही असं मला वाटत नाही कुठला घटनात्मक प्रसंग आहे। राष्ट्रपती राजवट लावावी किंवा बहुमत सिद्ध करायला सांगावं किंवा इतर जे पर्याय काही पेपर न्यूजपेपर मध्ये मी ऐकले आहेत, वाचलेले आहेत, तर हे काही या पर्यायाची गरज नाहीये। आजच्या पुरतं आहे, उद्याला प्रश्न येतच नाही। उद्याला घटनेप्रमाणे त्या विसर्जितच होता येते। ऑटोमॅटिक डिसोल्युशन असतं विधानसभेचं 7 तारखेला। त्यानंतर गव्हर्नर अर्थातच जो पक्ष निवडून आलाय, निवडणूक आयोगाने डिक्लेअर ज्याला केलाय त्याच्या लीडरला बोलवेल आणि चालू होईल सगळं। मग तुम्ही कोर्टात जा ना, नाही कोणीच म्हणत नाहीये। पण आत्ता राष्ट्रपती राजवट निश्चित नाही लावता येणार। आत्ता भाजपचं सरकार उद्यापासून यायला पाहिजे असं माझं स्वतःचं घटनेचा प्राध्यापक म्हणून मत आहे।